बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली। त्यावर बोलताना लॉरेन्स बिश्नोईपासून वाल्मिक कराडपर्यंत म्हणजे गुजरातपासून महाराष्ट्रापर्यंत व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, म्हणजेच महाराष्ट्राचा यूपी बिहार करण्यात येतोय। संतोष देशमुखांच्या मुलीनं पोलीस संरक्षण मागितलं, मात्र तिला संरक्षण दिलं नाही। म्हणजे बीडमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। गुन्हेगार जेलमध्ये बसून मुलाखत देत आहेत, त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातोय, व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते। पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टरांवर दबाव आणला जातोय। मग सामान्यांना न्याय कसा मिळणार, असा सवाल प्रणिती शिंदे यांनी केलाय। तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा 100% राजीनामा घेतला पाहिजे, कारण ते यात आहे असं दिसतंय, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या काळात जेव्हा राजीनामे मागितले जायचे त्यावेळी नैतिकता स्वीकारून आम्ही राजीनामे देत होतो। लोकांच्या दबावापोटी दोष नसला तरी राजीनामे दिले जात होते। मात्र हे निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे, ते राजीनामा देणार नाही, लवकर हटतील असं दिसत नाही, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे।